असेल काय, त्यांना अजूनही समाधानकारक ही कारवाई वाटत नाही। दुसरीकडे आरटीई ऍक्टिव्हिस्ट असलेले अभिजित जी यांनी जे सांगितलं की यापूर्वी देखील अशा अनेक केसेस आजही पेंडिंग आहेत। मग मला सांगा ना, केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला जरी मंजुरी दिली असली तरी हे सगळं केवळ आंदोलनामुळे झालं समजायचं की सरकार या आधीपासूनच या दिशेने कामाच्या प्रति काम करत होती किंवा त्या दिशेने पावलं उचलत होती, नेमकं काय समजायचं? नाही, याच्यामधल्या तज्ञांना माहिती आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर आपण अनेकदा असं व्हायचं, यापूर्वीच्या इतिहासात आपल्याला आठवत असेल की पेपर फुटलेलं किती किती वर्षांनी लक्षात यायचं, कोणतरी एखादा आरोपी पकडला जायचा, त्याच्या कबुली जोरावरून लक्षात यायचं, तोवर 10-10 वर्षाची सर्व्हिस एखाद्या परीक्षा संदर्भामधली पास होऊन त्या अधिकाऱ्याची किंवा त्या कर्मचाऱ्याची झालेली असायची। या विषयामध्ये बघा, आता नीटच्या परीक्षेमध्ये काय झालं तर ज्या लोकांनी हे सगळे ज्याला कारणीभूत होते ते सीबीआय कोठडीमध्ये आहेत, परीक्षा नीटपणे परत पुन्हा पार पडल्या आहेत। विद्यार्थ्यांना ज्या या सगळ्या त्रासाला तोंड द्यावं लागलं त्याला खरं तर कुठलं सरकार जबाबदार राजकीय त्याचं आंदोलन करत बसण्यापेक्षा आपल्याला त्याच्या मुळावरती काम केलं पाहिजे। मी अभिजितजींचं स्वागत करतो। अभिजितजी, आपण ज्या ज्या सूचना या सगळ्या विषयामध्ये करताय, ट्रिब्युनलच्या संदर्भामधली आपली सूचना अत्यंत योग्य आहे आणि या सूचनांची खरं तर आवश्यकता आहे। काय म्हणताय तुम्ही? हास्यास्पद आहे म्हणजे काय काय यांचा प्रश्न काय होतं? तुम्ही म्हणताय की आमचं सरकार आलं, आम्ही ऍक्शन घेतलं, आमचं सरकार आलं ते कोठडीत आहे। अरे कालच सीबीआयचा अहवाल आलं 2024च्या पेपर फुटी प्रकरणात जे संजीव, ऐका ना माझं, अरे तुम्ही ऐका, तुम्ही ऐकून घ्या, मोदी सारखं वागू नका, ऐकून घ्या काँग्रेस, तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही ऐकून घ्या ना, जे मेन अक्यूज होते 2024 पेपर फुटी प्रकरणात, अरे तुम्ही ऐकून घ्या। या सगळ्या विषयामध्ये बोलण्याचा तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे? या सगळ्या आंदोलनामध्ये 2024 जे मेन अक्यूज होते संजीव मुखिया कुमार, तुमच्याच सीबीआयनी क्लीन चिट दिलं, कालच क्लीन चिट दिलं, तर तुम्ही कोठडीत टाकलं, तुम्ही ऍक्शन घेतलं, राजकारणासाठी तुम्ही शेवटी काय? शेवटी जे मेन अक्यूज आहे, जे किंग पिन आहे, ते तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही। तुमची सीबीआय म्हणते की देयर इज ऍब्सोल्युटली नो एव्हिडन्स। काय म्हणतात तुम्ही? गुन्हेगारांची रसद पुरवली गेली। आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जरा थोडस आपल्या नेत्यांनी काय केलं त्याची जरा, तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर द्या ना। या पार्टीचं तुम्ही भरकटताय, लाच वाटेल आपल्याला, तुम्ही भरकटताय। या पद्धतीनं अरे 2024 तुम्ही तुमच्यात काही इच्छाशक्ती नाहीये, करून दिला। प्रश्न आहे राजकीय इच्छाशक्तीची। उद्युक्त केलं, हे विद्यार्थी होते का? तर अजिबात नव्हते। माझा थेट आरोप आहे। प्रश्न काय आहे तुम्हाला, तुम्ही उत्तर काय देता? अरे 2024चा मेन अक्यूज तुमची सीबीआयने क्लीन चिट दिली कालच। अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती आहे, पण हे चुकीचं म्हणतोय का? 4 दिवस आधीपर्यंत तुम्ही खोटं बोलू नका घालत असल्यामुळं ही सगळी मंडळी कुठंच याच्यामध्ये नव्हती। अरे तुम्ही खोटं बोलताय, हे चुकीचं आहे। या देशामधल्या व्यवस्था उलथवून टाकण्याची जी तुमची मनीषा आहे ती कधीच पूर्ण होणार नाही, कारण तुम्ही सगळे देशविरोधी। अरे आम्ही लोकतंत्रामध्ये राहतो, तुमच्या आरएसएसचं चालत नाही इकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना चालतं। अरे पण तुम्ही सांगा ना, 2024चा अक्यूज, अरे 2024चे अक्यूज जे संजीव कुमार होते त्यांना क्लीन चिट कसं काय देण्यात आलं? कालच क्लीन चिट दिली, सीबीआयने दिली, म्हणजे काय ऍक्शन घेतलं तुम्ही? काहीच ऍक्शन घेत नाही। हे झालं नाही तर आम्ही मोदींचा राजीनामा घेऊ। अरे आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा सुद्धा राजीनामा देणार नाही, कारण राजीनामा दिलं म्हणजे जबाबदारीपासून पळून जाणं होतं। आज पूर्ण मुंबईत, नाही माझा ऐका, पूर्ण मुंबईत एक पण भाजपचा पोस्टर नाही आहे। हे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता तरी पण त्यांनी फोटो लावला नाही, कारण त्यांना वाटतं जबाबदारी आमची आहे। रुबेनजी, अजितजी, आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊयात। बालाजी गाडे पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे। बालाजी गाडे पाटील, एका बाजूला आता जसं अजितजी म्हणालेत किंवा एक उदाहरण देतो की सचिव असलेले संजीव कुमार मुखिया यांच्यावरील सीबीआयची क्लीन चिट ज्या वेळेला मिळते त्यावेळेला खरोखर म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय कारवाई